नाही केली पाहिजे, नाहीच काढली गेली. संप्रदायाने सांगितलं मध्य म्हणून स्वर पाहिजे. जे जे संप्रदायाकडे नियम सांगितले गेले, ज्ञानेश्वरी रोज वाचली गेली पाहिजे, गाथा रोज चिंतनासाठी घेतला गेला पाहिजे, हे सगळे जे विचार आपल्या लागतील तेव्हा संप्रदायाच्या पायी पोहण्यानं आपला उद्धार झाल्याशिवाय निश्चितच आपण म्हणून आपण प्रथम स्कंदामध्ये आहोत. प्रथम स्कंदामध्ये श्रोता कसा असावा आणि वक्ता कसा असावा हे सांगितले. अधिकारी स्कंद म्हणजे प्रथम स्कंद आहे. परीक्षित राजाचा अधिकार सांगण्यासाठी 12 अध्याय खर्च केले सगळ्यांना कसे आहेत ते शुक्राचार्य काय कोणाला अनम्यूट करायचंय? गंगा हा हा व्यवस्थित दिसतोय का आता मी? हो हो हा हो सुचिता ताई. हा सुचिता ताई आहेत का? आरंभ करायचा का? हो मेसेज आला होता दादा, सुरू करा म्हणून मेसेज आला होता. आला होता ना? करू का चालू मग? हो. हरी ओम. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणतं सद्गुरुं तन्नमामि. सच्चिदानंद स्वरूपाय श्रीमद सद्गुरु साधु महाराज की जय, संताचार्य महाराज की जय, संत श्री जनार्दन स्वामी महाराज की जय, युगानंद स्वामी महाराज की जय, पुरुषोत्तमानंद स्वामी महाराज की जय, दामोदरानंद स्वामी महाराज की जय, बापूर्फ केशवानंद स्वामी महाराज नमो नमः. इति श्री गुरु परंपरा मालिका महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हरी ओम. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, साधकांचा माय बाप दरुशने हरे ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा, ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य का पूज्यस्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा, चालविले दडबिंची अरणी चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा, रेड्यामुखी वेद बोलविला गर्व द्विजांचा हरविला, शांती रूप प्रगटला ज्ञानोबा माझा, ब्रह्म साम्राज्य चितिका वर्णिली गीतेची टीका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, कुंडली वरदे विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हरी ओम. नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा, पराप्रमेय प्रमदा विलासिया, नमो संसार तम सूर्या अपरमेत परमवीर्या, तरुणतर तूर्या लालन लीला, नमो जगदखिल पावना मंगळमणी निधाना, सज्जनवन चंदना राजलिंगा, नमो चतुर चित्त चकोर चंद्रा
आत्मानुभव नरेंद्र श्रुतिसार समुद्राय मनमथ मनमथा नमो शुभाव भजन भाजना भगेत भकुंभ भंजना विस्फोट भुवन श्री गुरु राया तुमचा अनुग्रह गणेशु जय जय आपला सोरसु तय सारस्वती प्रवेशु बाळकाई हाती जय दैविके उदार वाचा जय उद्देशु दे नाभिकाराचा तव नवरस सुधाब्दीचा ठवला भे आपलिया स्नेहाची वागेश्वरी जरी मुखियाची अंगीकारी हो वाचस्पती शिखरी प्रबंधू होडा हा जठवा जगावरी झळके ई पद्म करू माथा पारुखे हो जीवची परितुके महेशेशी एवढे जे महिमेचे करणे देवाच्या बळे वानने कवणे काय सूर्याच्या अंगा उठणे लाविते हे होता कल्पतरुवरी फुलोरा काय सेने पवने रूप क्षीरसागरा पवने वासी कापुरा सुवास देऊ चंदनाते कायसेनी चर्चावे अमृताते केऊचे रांधावे गगनावरी ओवावे घडे केवी तैसे श्री गुरुचे महिमा आकळीता के नसे साधन हे जाणून मी नमन निवांत केले जरी प्रज्ञेची नियथिलेपणे श्री गुरु सामर्थ्य रूप करू म्हणे तरी ते मोतिया भिंग देणे तैसे होईल 15.5 रसवणी तैसी स्तुतीची बोलणी उगाची माथा ठिजे चरणी हीची भले कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हरी ओम. मी दिसतोय ना सगळ्यांना? हॅलो हॅलो, माझा आवाज हो येत नाही दादा. का? हो येतोय हो हो येते दादा. हा आता आजपासून आपण ज्ञानेश्वरी सुरू करत आहोत. सगळ्यांनी ओपन करून ठेवले. त्यांचं येत नाही. एक मिनिट म्यूट झाला तुम्ही. नाही आवाज म्यूट येतो. झाला तुम्ही. आवाज नाही येते. आवाज येत नाही. एक मिनिट सर्वांनी. 1 मिनिट. आता येतोय का? हो हो आता हो. येतो. आता सर्वांनी म्यूट व्हा म्हणजे मग आवाज येईल प्रत्येकाला. हा बरं का. तर सुचिताताईने सांगितलं होतं त्याप्रमाणे मग आजपासून तर चालू करायचं ना. अचानकच मला आज पुण्याला यावं लागलं मुलीकडे. आमच्या मुलीची थोडी प्रकृती बिघडलेली निरोप लागला होता. त्या घाईमध्ये सगळं पण एकदम लक्षात आलंय नाही अरे आज आपल्याला आपलं कार्य दिलेलं आहे सोपवून भगवंत आहे ना ते पार पाडलंच पाहिजे. पण जसा वर्तमान काळ जसा असेल तसा समयाशी सादर व्हावे देव ठेवील तैसे राहावे कधी बसून हातीवर कधी पालखी सुभेदार कधी पायाचा एकेका जन्मामध्ये कधी पायाचा चाकर चालतची जावे समयाशी सादर व्हावे. त्याप्रमाणे वर्तमान काळाप्रमाणे जी सुविधा उपलब्ध आहे त्यानुसार आपण आज ज्ञानेश्वरीचं वाचन सुरू करत आहोत, पारायण सुरू करत आहोत. त्यात आज पहिला अध्याय आहे. आता ह्या पहिल्या अध्यायामध्ये साधारणतः गणेशाचं स्तवन आहे, सरस्वतीचं स्तवन आहे, शारदीचं स्तवन आहे, श्री गुरूंचं स्तवन आहे. सगळं काही स्तवनावरच आहे. पण माझ्या दृष्टिकोनातून पहिला जो श्लोक आहे तो फार महत्वाचा वाटतो मला. काय आहे? हरी ओम. ओम श्री परमात्मने नमः. अथ प्रथमोऽध्यायः श्री गणेशाय नमः. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा आत्मरूपा देवा तूची गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासू अवधारी धोजी. काय म्हणती पहिली ओवी? फार सुंदर आहे पहा. आम्हाला प्रत्यक्षाचं दर्शन आहे. आम्ही जे झाकून ठेवलेलं आहे अज्ञानानं जे झाकल्या गेलेलं आहे
ते उघडं कसं बरोबर. करून दाखवलंय पहा ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्याच ओळीमध्ये. ओम नमो जी आद्या, जे आद्य आहे, जे एकीपणे विराजमान आहे, असं एक तत्व आहे त्याला ओम नमो जी आद्या. कोण आहे तो? ज्यांचं वेदाने प्रतिपादन केलेलं आहे, वेद वंद्य आहे, वेद प्रतिपाद्या. जय जय कसा आहे? ससंवेद्या. कोण? आत्मरूपा. कुणाचं? आमच्या सगळ्यांचं, एकाच नाही. ओम नमो जी आद्या, वेद प्रतिपाद्या. जय वेद्या. आम्हाला आमची ओळख करून देण्यासाठी काय दुसरं कुणी लागतं का येऊन? नाही. संवेद्य आहे. कितीही अंधार असू द्या, कितीही काही असू द्या, जिथं असाल त्या ठिकाणी आपणच आपल्याला कसं ओळखू? स्वयंप्रकाश आहे, स्वयंभूत आहे, स्वयंभू आहे. म्हणून ससंवेद्या. कोण? आत्मरूपा. देवा तूची गणेश. कोण आहे गणेश? आमचं तर आत्मरूप आहे. देवा तूची गणेशो सकलार्थमती. आम्हाला जो मती प्रकाशित होती आहे, सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासू अवधारी जोजी. हा सगळ्यात महत्वाचा माझ्या दृष्टिकोनातून असेल श्लोक बरं, ज्याने आम्हाला आमच्या अंतःकरणात असलेल्या गणेशाचं प्रतिबिंब, प्रतिबिंब काय, त्याला आकार उकार काय तुम्हाला नाव ठेवायची ती ठेवा, तो प्रत्यक्ष कसा बसलाय आमच्या हृदयामध्ये. आम्ही जगात फुरसतो तो गणपतीचं आहे का, गणपतीचं आहे का, गणपतीचं आहे का, देव तिचं आहे का. अरे त्यांनी सांगितलेलं आहे ज्ञानेश्वरांनी, अरे तुमच्या आतमध्ये तो आत्मस्वरूप तो बसलाय, तो कोण आहे? ओळखा. असो, आता बाकीचं विश्लेषण आहे तेवढं काही मला त्याच्यातला अनुभव आहे अशातली बाब नाही. म्हणे हे शब्द ब्रह्माशेष तेची मूर्ती सुबेश, जेथ वर्ण बपू निर्दोष मिरवत असे. स्मृती तेचे अवयव देखांगिक भाव, तेथे लावण्याची ठेवार्थ शोभा. अष्टादश पुराणे तीची मणी भूषणे, पद पद्धती खेवणे प्रमेय रत्नांचे. पदबंधनागर तेची रंगाथिले अंबर, जे अथ साहित्यवाने सुपूर उजाळाचे. देखा काव्य नाटका जे निर्धारिता कौतुका, त्याची ऋणधनते क्षुद्र घंटिका. अर्थध्वनी नाना प्रमेयांची परे, निपुणपणे पाहता कुसरी. दिसते उचित पदे माझारी रत्नबळे. तेथ व्यासादिकांच्या मती तेची मेखळा मिरविती. सुखाळपणे झळकती पल्लव सडका. देखा षडदर्शने मनिती, तेची भुजांची आकृती. मनोन विसंवादे धरती अयुधेहती. हे सगळं वर्णन गणेशाचं आहे. त्यांच्या प्रत्येक अवयवाचं, नाक कान डोळे पोट हात पाय, गळ्यामध्ये रत्नांचे हार वगैरे जे कशा कशाचे बनलेले आहेत त्यांचं विश्लेषण आहे. तरी तर्को तोची फरसो, नीती भेदो अंकुशो. वेदातू तो मारसो मोदको मिरवे. एके हाती दंतू जो स्वभावता खंडितो, तो बौद्ध मत संकेतो वार्तिकांचा. मग सहजे सत्कार वादू, तो पद्म करू वरदो. धर्म प्रतिष्ठा तो सिद्धो अभय हस्तो. देखा विवेकवंतु सुविमळो, तोची शुंडा दंडू शरुळू. जे अत परमानंदू केवळू महासुखाचा. तरी संवादी तोची दशनो, जो समता शुभ्र वर्णो. देवे उन्मेष सूक्ष्मे क्षणू विघ्न राजो. मज अवगमलिया दोन्ही निमांसा श्रवणस्थानी. बोधमदामृत म्हणे अळी सेविती. प्रमेय प्रवाल सुप्रभा द्वैत तेची कुंभ. सरसेपणे एकपटत इभ, मस्तकावरी उपरी दशोपनिषदे. जे उदारे ज्ञान मकरंदे, ये कुसुमे मुगुटी सुगंधे शोभती भळी.
आकार चरण युगला उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले चेत शब्द ब्रह्म कवळले. शब्द तेच ब्रह्म आहे, ब्रह्म तेच शब्द आहे, शब्दाचीच दुनिया आहे. शब्दाशिवाय ज्ञान नाही, शब्दाशिवाय अज्ञान नाही. सगळं काही जे आहे ते शब्द आहे. शब्द ब्रह्म कवळले तेन या श्री गुरु कृपा नमिले आदिवीज आता अभिनव वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिने ते शारदा विश्वमोहिनी नमिलिनिया मदरदयी सद्गुरु जेने तारिलो संसार पुरु म्हणून विशेष अत्यादुरु विवेकावरी. सद्गुरुनाथा असो जैसे डोळिया अंजन भेटे ते वेळी दृष्टीची फटाफुटे. जैसे डोळिया अंजन भेटे ते वेळी दृष्टीची फटाफुटे. मग वास पाहिजे जेथ प्रगटे महानिधी का चिंतामणी आलिया हाती सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण काम निवृत्ती ज्ञान देवो म्हणे. हे कल्पवृक्ष म्हणा, याला चिंतामणी म्हणा. असं कल्पवृक्ष दादा मूट झाले. गंगाधर आता दादांना आवाज येतोय का? हो हो आवाज येतोय हो मध्येच. येतोय असं येतोय. काय झालं की, असं काय झालं की पा हा असं ठीक काय आहे झालं हरकत की हा कंटिन्यू करा तुम्ही. हा लिंक इकडे तिकडे जाते. असो जैसे डोळी अंजन भेटे ते वेळी दृष्टीची फटाफुटे. मग वाच पाहिजे तेथे प्रगटे महानिधी. हा तो विषय ही कल्पवृक्ष आहे. जे जे थोडंफार कळतं ते सांगतो बरं का. हे कल्पवृक्ष आहे आणि याला चिंतामणी सुद्धा असं म्हणलंय. अहो असा जर कल्पवृक्ष आणि चिंतामणी काय सगळंच प्राप्त आहे ना, अप्राप्त काहीच नाही. पहा आम्हीच जीवन सगळं अभावात आहे. आम्ही आमच्याकडे पाहतच आलो. आमच्याच अंतःकरणामध्ये मंगलमूर्ती बसलेली आहे. आत्ताच सांगितलं ज्ञानेश्वरांनी की मंगलमूर्ती आत्मस्वरूप जे आहे तेच मंगलमूर्तीचं स्वरूप आहे. ते जर उघड झालं तर बाकी कुठं काय जायची गरज आहे, काय करायची गरज आहे हो. आम्ही जे करू ते पूजा होईल ना, जे बोलू ते जप होईल ना, चालेल ते तीर्थाटन होईल ना. आम्ही सगळं वेगळं करण्याच्या भानगडीत पडलेलो आहोत का? जाणणं नाहीये. जाणते नो गुरु भजिते तेने कृत कार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. जाणते नो, आम्ही अजाणते आहोत ना. जाणते कधी बनणार आहोत असं नाहीये. प्रल्हाद अंबरीश नामयाने तुकया. प्रल्हादाचाच पुढे अंबरीश म्हणून जन्म झाला, अवतार झाला. अंबरीशाच पुढे नामयाचा झाला, नामयाच पुढे तुकोबा या नावानं जन्माला आले. किती झाले हो? 4. प्रल्हाद काय लहान होता हो? ज्याच्यासाठी प्रत्यक्ष भगवंत नरसिंहाने अवतार घेतलेला आहे, हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी प्रल्हादाला त्रास होते म्हणून. अशी पात्रता असलेला अंबरीश. हो अंबरीश, प्रल्हाद, अंबरीश, नामया आणि तुकया हे एकाचे. हे कशाचे काय प्रकार हा सगळं? आम्ही परमार्थाला आग लागल्याबरोबर सर्व सर्व गुण संपन्न कसं होऊ शकू? कसं शक्य आहे? अहो माशीच्या पायातल्या माशीच्या असलेला पाय आणि त्या पायाला लागलेली माती
तितकं जरी थोडंफार मला या जन्मामध्ये काही मिळवता आलं किंवा पाहता आलं, इच्छा करता आली, तरी धन्याने मानेना पुढे संचित ठेविले से प्रीत तुझे नामी. धन्य झालो आता याशी संदेह नाही, न पडे या बाही काळा हाती. ब्रह्मरस करू भोजन पंगती संतांचे संगती सर्व काळ. तुका म्हणे पोट घालेची न घाय खादलीचे काय आवडी. तितकस मिळविण्याकरता आमची ही सगळी खटाटोप आहे. त्याच्यातून काही मिळत नाही. आम्ही अडकलो पाप पुण्याच्या भानगडीमध्ये. हे केलं तर पाप, ते केलं तर पुण्य. अरे कर्माचं जे काही आहे, फळ देणारा कोण आहे हो? आम्ही परीक्षा देतो, परीक्षेचा पेपर लिहितो आणि घरी येऊन पाहतो पेपर मध्ये किती मार्क मिळतील. आपल्या आपल्या गणिताच्या हिशोबाप्रमाणे पेपर सोडितो. सोडलेला पेपर घरी येऊन पाहतो किती मार्क पडतील, आमचे आमचे मार्क पडतील. पण रिझल्ट येतो त्यावेळेला एकदम कमी तरी झालेले नाही, एकदम जास्त. ते म्हणते असं कसं झालं? अरे तू तुझ्या बुद्धीच्या योगानं तुझे काही प्रश्नांचे उत्तर अपेक्षित केला ते लिहिलंय, परंतु जो तपासणार आहे त्याच्या दृष्टिकोनातून पाहिजेत ना. तसं आमचं कर्म जैव फळ देणार आहे त्याच्या दृष्टिकोनातून काय पुण्य परोपकार. तुकाराम महाराजांनी याच्या वाक्यात. माझा आवाज येतोय ना? हॅलो. हो हो येतोय येतोय दादा. हो येतोय. आवाज हम्म. येतोय का माझा? येत आहे येत आहे. आवाज येतोय का माझा? हो 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 आवाज येतो येतोय आहे. का? हॅलो. आवाज येतोय दादा. येत नाही का? येतो येतो. येतोय ना? मला तुमचा आवाज एवढा बारीक काय यायला? येतोय तुमचा आवाज येतोय. मी बोलू ना, व्यवस्थित आहे ना? हो 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 कंटिन्यू करा. का चिंतामणी चालिया हाती सदा, ते तैसा मी पूर्ण कामसी निवृत्ती. ज्ञानदेव म्हणे म्हणून जाणतेने गुरु भजिते, तेने कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषते. का तीर्थे जिये त्रिभुवनी, ये घडते समुद्रावगाहने. मातरी अमृत रसस्वादिने रस सकळ, तैसा पुढत पुढती तोची मिया अभिवंदिला श्री गुरुची. जो अभिलाषित मनोरुची पुरविता तो आता गहन. जे सकळा कौतुका जन्मस्थान, हे अभिनव उद्यान विवेक तरुचे. मातरे सर्व सुखाची आदी, जे प्रमेय महानिधी. नाना नवरस सुधाब्दी, परिपूर्ण हो परिपूर्ण हे. ये परमधाम प्रकट सर्व विद्यांचे मूळपीठ, शास्त्र जाता वसोट अशेषांचे. मातरे सकळ धर्माचे माहेर, सज्जनाचे जिव्हार. लावण्य रत्न भांडार शारदेचे, नाना कथा रूपे भारते. प्रगटली असे त्रिजगती, आविष्कार होणे महामती व्यासाची. मनोनी हा काव्य रावो, ग्रंथ गुरुवतीचा ठावो. येथून रसा झाला ओ रसाळपणाचा, म्हणून काव्यारावो ग्रंथ ग्रंथ गुरुवतीचा ठावो. येथून रसा झाला ओ रसाळपणाचा, देवीची ऐका अनिकेक. येथून शब्द श्री सच्छास्त्रिक, आणि महाबोधी कोवळिक सुनावले. येथ चातुर्य शहाणे झाले, प्रमेय रुची रुची साडे. आणि सौभाग्य पोकले सुखाचे येथा, माधुरी मधुरता श्रंगारी सुरेखता. रूढपण उचिता दिसे भले, येथ काळा विदपन कळा. पुण्यासी प्रतापू आगळा, मनोनी जन्मेंजयाचे अवलीळा दोष हरले.
जन्मेंजय राजाचं कथानक आहे. जन्मेंजय राजा आणि पाहता नावेक रंगी सुरंगतीची आगळीक गुणास गुणपणाचे बिक बहुवस येथा भानुचे नितेजे अवधवळले जैसे त्रैलोक्य दिशे उजळले तैसे व्यासमती कवळले मिरवे विश्व क्षेत्री बीज घातले ते आपुल्या परे विस्तारले तैसे भारती सुरवाडले अर्थजात ना तरी नगरांतरी वशिजे तरी नगरची होईजे नागरची ना तरी नगरांतरी वशिजे तरी नागरची होईजे तैसे व्यासोक्ती ते जे धवळत सकळा हे प्रमथ वयसा काळी लावण्याची नवाळी प्रगटे जैश्या ना तरी उद्यानी माधवी घडे तेथ वनशोभेची वाणी उघडे नदीला पाचून पाडे ज्या परी नाना घनीभूत सुवर्ण जैसे न्याहाळिता साधारण मग अलंकारी बरबेपण निवाडू दावी तैसे व्यासोक्ती अलंकारिले आवडे ते बरबेपण पातले ते जाणून कायाश्रयिले इतिहासी नाना पुरतीये प्रतिष्ठे लागे सानीव धरुणी अंगी पुराणे आख्यान रूपे जगे भारताली म्हणून महाभारती नाही ते नोहेची लोकी येणे कारणे म्हणे ते पाही व्यास उच्चिष्ट जगत्रय 80 जगी सुरस कथा जे जन्मभूमी परमार्था मुनी सांगे धर्मनाथा जन्मेंजया जे अद्वितीय उत्तम पवित्र एक निरुपमा परम मंगल धाम अवधारी जो आता भारत कमळ परागू गीत्या कुप्रसंगू जो संवादला श्रीरंगू अर्जुनेशी कुंडलिक वरदय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हरी ओम. आज आपण 50व्या झालेल्या आहेत. मला तुमचा कोणाचाच काही आवाज का येत नाहीये? आम्ही सगळ्यांनी बंद केलेलं दादा, त्याच्यामुळे आवाज येत नाही आहे. मला आवाजच येत नाहीये ताई. तुमच्या कानामधलं काढा म्हणजे आवाज येईल कदाचित तुम्हाला. कशामुळे काय मला कळलं गेलंय. नाही नंतर सांगते मी तुम्हाला. एक मिनिट. व्यवस्थित आवाज ते काढून टाका आता कानामधलं. आवाज येतोय का? हो तुमचा आवाज आम्हाला व्यवस्थित येतो, काही प्रॉब्लेम नाही. बरं, आता माझं काय म्हणणं आहे, थोडी काहीतरी अडथळा काही हे झाले काही सेटिंग मध्ये. बरं, आज आपण 50व्या घेतलेल्या आहेत. हो ठीक आहे, हरकत नाही. आपण पुढच्या उद्या घेऊ. यापुढे आता तुमचं काय जे आहे ते चालू करावं माझं म्हणणं. बर आज कोणी गीत म्हणणार आहे का? हेच माझा आवाज येईन ह्यालाच. म्हणूनच येईन. बरोबर आहे. मी म्हणू का दत्त क्षेत्रीपदी? बरं, असू द्या. आता हे पाहतो मी काय ते. आवाज यायलाय का माझा? हो बरं, आता हे मला ब्लूटूथ मध्ये काहीतरी खराबी झालीये. करुणा त्रिपदी म्हणते दत्त. बरं, तुम्हाला आवाज आलाय का माझा सगळ्यांना? हो दादा, आलेला आहे. ठीक आहे, पुढे आता तुम्ही चालू करा ना. ज्ञानेश्वरी हवी आहे का तुम्हाला वाचायला? 3:31 झालेले आहेत. अजून 9-10 मिनिट आहेत. तुम्हाला भारूड काही गीत घ्यायचं असेल तर घ्या. ते सांगितलं म्हणतायत ताई, म्हणतायत. म्हणा ताई. म्हणते शांत हो श्री गुरुदत्त. आवाज येतो ना? शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवी आता तू केवळ माता जनिता सर्वात करता तू भ्राता सर्वथा तुझी त्राता भय करता तू भय हरता दंड धरिता तू परिपाता तुझ वाचून ना तुझी वार्ता तू आता आश्रयदाता
शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवियाता अपराधास्तव गुरुनाथा जरी दंडाधरीशी यथार्था तरी आम्ही गाऊनी गाथा तव चरणी नमो माता तू तापसी देवा कोणाचा करू मग धावा सोडविसी दुसरा तेव्हा कोण दत्ता आम्हा त्राता तू शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवियाता तू नटता होऊनी कोणी दंडिताही आम्ही पापी पुनरपि चुकत तथापि आम्हावरी नच संतापी गच्छत सखयं क्वापि असे मानुनी नच हो कोपी निज कृपालेशाओपी आम्हावरी तू भगवंता शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवियाता तव पदरी असता ताता अडमार्गी पाऊल पडता सांभाळून मार्गावरता आणि तान दुजात राहता निज बिरुदा आणून चित्ता तू पतित पावन दत्ता वळे आसा आम्हावरता करुणा घन तू गुरुनाथा शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवियाता सह कुटुंब सह परिवार दास आम्ही हे घरदार तव पदी अर्पू असार संसारा हित हा भार परिहरिसे करुणा सिंधो तू दीनानाथ सुबंधो आम्हा अघलेशन बाधो वासुदेव प्रार्थित दत्ता शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवियाता श्री गुरुदत्ता जय भगवंता ते मन निष्ठुर न करियाता श्री गुरुदत्ता चोरे द्विजासी मारिता मन हे कळवळले ते कळवळो आता श्री गुरुदत्ता पोट शुळाने द्विजतड फडता कळवळले ते कळवळो आता श्री गुरुदत्ता जय भगवंता ते मन निष्ठुर न करियाता द्विजसूत मरता वळले ते मन हो की उदासीन न वळे आता श्री गुरुदत्ता सतीपती मरता काकुळती येता वळले ते मन ना वळे का आता श्री गुरुदत्ता त्याजी निष्ठुरता कोमल चित्ता वळवी आता श्री गुरुदत्ता जय करुणाघन अनुसूयानंदन जय करुणाघन जनार्दन तू करुणाघन जय श्री गुरुदत्ता जय भगवंता ते मन निष्ठुर न करियाता गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त चालते छान. ज्योतिताई नाही, मला दादांना म्हणायचं होतं की त्यांना ज्ञानेश्वरी हवी आहे का? ते मोबाईल मधून वाचत होते. नाही तर 2 तुम्हाला दिवसासाठी ते गावाला आलेले आहेत हो. म्हणून फक्त
नाही त्यांच्याकडे म्हणजे आहे मी त्या. पुण्यात आहे ना, मी पुण्यात आहे तर त्यांना तिथलं ते देऊन देईल त्यांना हवी असेल तर. नाही उद्या दुसरीकडे चाललेत ते दादा, दुसऱ्या लेकीकडे चाललेत परत. बरं बरं ठीक आहे 2 ठीक दिवस आहे. 2 दिवस ऍडजस्ट करूया आपण. हा 2 दिवस ऍडजस्ट करूयात, मग नंतर हा सुरू आहे तेच ना. व्यवस्थित. हो हा हा. ज्योतिताई म्हणता का? हॅलो, ज्योतिताई देशपांडे म्हणता का? हो हो ताई म्हणते. हा, एकच हा मिनिट म्हणते लगेच. हा म्हणते ताई. हं. श्री गणेशाय नमः. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय मंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय मंदार पुष्प बहुपुष्प सुपूजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय शिवाय गौरी वदनाब्ज वृंद सूर्याय दक्षाध्वरनाशकाय श्रीनीलकंठाय वृषध्वजाय तस्मै शिकाराय नमः शिवाय वसिष्ठकुम्भोद्भवगौतमार्य मुनीन्द्रदेवार्चितशेखराय चन्द्रार्कवैश्वानरलोचनाय तस्मै वकाराय नमः शिवाय यक्षस्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय काराय नित्यलक्ष्मीदं पुण्यं शिवे सह मोदते तेन सह मोदते कराचार्य संपूर्ण नमः पार्वती पते हर हर महादेव. धन्यवाद ताई. सर्व